कर्जमाफी 2026 लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार प्रमाणीकरण अर्थातच ई-केवायसी करणे आवश्यक असणार आहे। आणि यामुळे अनेक शेतकरी मित्र कालपासून प्रश्न विचारत आहेत की आधार प्रमाणीकरण करायचे कसे। अनेक शेतकरी बँकेमध्ये जाऊन देखील याबाबतची चर्चा करत आहेत अथवा अधिकाऱ्यांना विचारत आहेत की आम्हाला आमचे आधार प्रमाणीकरण करायचे आहे, आम्ही 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीमध्ये पात्र आहोत। त्यासोबत अनेक जण विचारत आहेत की आम्ही प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र आहोत, मग आम्ही आमची ई-केवायसी अर्थातच आधार प्रमाणीकरण कशा पद्धतीने करून घेऊ जेणेकरून आम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। असेच प्रश्न राज्यभरातील सर्व शेतकरी विचारत आहेत। त्यासोबतच तरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असे देखील बोलले गेले आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी कालपासून एक वारंवार प्रश्न विचारला आहे की आधार प्रमाणीकरण नक्की करायचे कसे आणि हे आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का। या सर्व प्रश्नांची उत्तरे हे आधार प्रमाणीकरण कशा पद्धतीने प्रक्रिया पार पडणार आहे सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचविण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर यातील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा तर आधार प्रमाणीकरण लागणार आहे का, तर आधार प्रमाणीकरण नक्कीच लागणार आहे। आधार प्रमाणीकरण केल्यावरच तुमची कर्जमाफी होणार आहे। पण लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार प्रमाणीकरण अद्याप सुरू झालेलं नाही। अजून शेतकरी कर्जमाफी बाबतचा जी-आर नाही। जेव्हा जी-आर येतो तो जी-आर आल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पात्रता यादी येणार आणि यादी आल्यानंतर त्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत, म्हणजे समजून घ्या तुम्हाला मी एकदा क्लिअर करतो। समजा ही एक कर्जमाफीची पहिली यादी समजा आली, कर्जमाफीची यादी आली, तर या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव येतं त्या शेतकऱ्यांना त्यांचं आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागते। यासाठी महाई सेवा केंद्र असेल, सीएससी सेंटर असेल किंवा तुमची बँक असेल, या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे आधार प्रमाणीकरण करून घेऊ शकता आणि आधार प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीची जी काही रक्कम असेल ती रक्कम त्या ठिकाणी सरकारच्या वतीने बँकेकडे वर्ग केली जाते आणि त्यानंतर तुमचा 7/12 असेल किंवा तुमच्या उतार्यावरील बोजा कमी केला जातो आणि तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळतो। अशा पद्धतीने हे आधार प्रमाणीकरण करावे लागते। लगेच अजून याबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू नाही, त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका। ही बातमी होती या पद्धतीने बघा, आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे। परंतु या संदर्भातील कोणत्याही प्रकारचा जी-आर नाही, कारण जोपर्यंत यादी येत नाही, यादीमधील शेतकऱ्यांची नावं समजत नाहीत, तोपर्यंत आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी कोणतीही प्रक्रिया कर्जमाफी बाबत सुरू होत नाही। अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात बँकेत देखील जाऊन विचारल्यानंतर बँकेने देखील सांगितले की अजून या संदर्भातील जी-आर आला नाही। लक्षात घ्या सर्वात पहिली स्टेप जी असणार आहे ती असणार आहे जी-आर। सध्या कर्जमाफीची प्रक्रिया कुठपर्यंत आहे तर आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वतीने कर्जमाफीबाबतचा जी-आर काढला जाईल आणि तो जी-आर काढल्यानंतर त्या जी-आरची अंमलबजावणी केली जाईल। अंमलबजावणी केल्यानंतर शेतकऱ्यांची पात्रता याद्या येतील। एक यादी येत नाही, आपण या आधीच्या देखील कर्जमाफीमध्ये पाहिलं आहे 2, 3, 4 अशा याद्या येतात आणि त्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे नाव असते त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या कर्जमाफी अंतर्गत पात्र केलं जातं आणि त्यांना नंतर आधार प्रमाणीकरण करावे लागते आणि आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ती रक्कम सरकारच्या वतीने वर्ग केली जाते आणि मग बँकांकडून शेतकऱ्यांना त्यांचा बोजा कमी केला जातो आणि मग शेतकरी पुढील कर्ज घेण्यासाठी त्या ठिकाणी पात्र ठरतो। अशी प्रक्रिया असते। सध्या आधार प्रमाणीकरण कुठेही सुरू नाही, त्यामुळे जे काही शेतकरी विचारत आहेत की आधार प्रमाणीकरण आम्ही आमचे कसे करू किंवा आम्ही कर्जमाफीपासून अपात्र राहणार नाही ना, लक्षात घ्या आधार प्रमाणीकरण सोपं असतं। बँकेमध्ये जाऊन किंवा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सीएससी महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन एक 5 ते 10 मिनिटाची प्रक्रिया असते। त्यासाठी एक विशिष्ट नंबर असतो, तो विशिष्ट क्रमांक देखील आपल्या कर्जमाफीच्या तुमची जी यादी येते त्या यादी समोर असतो। तो विशिष्ट क्रमांक सांगितल्यानंतर तुमचे त्या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करून घेतले जाते आणि आधार प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळतो। अशा पद्धतीने प्रक्रिया असते। अजिबात घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही। आता यामध्ये बघा आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य। या कर्जमाफी योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्याला आपले आधार प्रमाणीकरण या वर्षीच नाही, हे आपण आधी देखील पाहिलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी कर्जमाफी 2017 साली झाली तेव्हा देखील आधार प्रमाणीकरण करावे लागले। 2019 सालच्या कर्जमाफीमध्ये देखील आधार प्रमाणीकरण करावे लागले। म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळतो। अशा पद्धतीने ही कर्जमाफीची प्रक्रिया असते। आता ही अहिल्याबाई होळकर जी आपली योजना असणार आहे किंवा असा मिळणार आहे बघा, थकीत कर्जदार जे असणार आहे त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। जे नियमित आहे त्यांना 50,000 रुपयापर्यंतची त्या ठिकाणी कर्जमाफी होईल। यामध्ये बघा निकष आणि अटी शर्तीमध्ये काय सांगितले तर या योजनेचा लाभ केवळ अल्प व
अत्यल्प भूधारक गरजू शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारने काही निकष लावले आहेत. आयकर भरणारी व्यक्ती असेल, सरकारी नोकरदार असेल, लोकप्रतिनिधी यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या आणि विहित मर्यादेतील कर्ज असलेल्या कुटुंबांनाच या सवलतीचा लाभ देता येईल असे देखील बोललं गेलं आहे. पण मी तुम्हाला सांगितलं, जोवर आपला हा GR येत नाही तोवर आपण याबाबतची कुणीही काही सांगितलं तरी अधिकृतपणे माहिती नसते. GR आल्यानंतर लगेच आपल्याला समजेल की कोण पात्र होतंय, कोण अपात्र होतंय. याद्या देखील येतील, तेव्हा देखील आपण त्याची अपडेट देऊ की यादी आज येईल, उद्या येईल आणि अशा पद्धतीने शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पार पडेल. आता या कर्जमाफीबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा आणि कर्जमाफीबाबतच्या पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी घ्यायचे असतील तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या. चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून योजनेसंदर्भातील कोणतीही अपडेट तुमची मिस होणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत, त्यामुळे आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करा.